नाशिक इथं होणाऱ्या सिंहस्थ कुंभमेळ्यासाठी मेळा प्राधिकरण स्थापन करून कायदा करण्याची मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांची माहिती. केंद्र सरकारनं कांद्यावरचं 20% निर्यात शुल्क पूर्णपणे हटवलं. 1 एप्रिलपासून निर्णय होणार लागू. कांदा निर्यात शुल्क हटवण्याच्या निर्णयाचं मुख्यमंत्री आणि उपमुख्यमंत्र्यांकडून स्वागत. कांदा उत्पादकांना मोठा दिलासा दिल्याबद्दल केंद्र सरकारचे मानले आभार. नागपूर हिंसाचार प्रकरणी दंगेखोरांविरोधात कठोर कारवाई करण्याचे मुख्यमंत्र्यांचे निर्देश. 104 जणांना अटक, इतर कारवाईलाही वेग. सुशांत सिंग राजपूत प्रकरणी सीबीआयनं विशेष न्यायालयात सादर केला क्लोजर रिपोर्ट. मुख्य संशयित रिया चक्रवर्ती आणि तिच्या कुटुंबाला सीबीआयची क्लीन चिट. भारतीय अर्थव्यवस्थेच्या जीडीपीत गेल्या दशकात दुपटीनं वाढ. लवकरच भारत जपानला मागे टाकून 4थ्या क्रमांकाची अर्थव्यवस्था होईल, आंतरराष्ट्रीय नाणेनिधीचा अंदाज. दिल्ली उच्च न्यायालयाचे न्यायाधीश यशवंत वर्मा यांच्या घरी सापडलेल्या रोख रकमेप्रकरणी चौकशी करण्यासाठी सरन्यायाधीशांनी स्थापन केली 3 सदस्यीय समिती. भारतीय स्वातंत्र्य लढ्यासाठी सर्वोच्च बलिदान देणारे शहीद भगतसिंग, शिवराम राजगुरू आणि सुखदेव थापर यांना देशभरात वाहिली जात आहे आदरांजली. आणि IPL क्रिकेट स्पर्धेत पारंपरिक प्रतिस्पर्धी मुंबई इंडियन्स आणि चेन्नई सुपर किंग्स तसंच हैदराबाद सनरायझर्स आणि राजस्थान रॉयल्स यांच्यात आज होणार लढत. नमस्कार, एकच्या बातमीपत्रात मी रेश्मा बोडके आपलं स्वागत करते. आता पाहूयात बातम्या.